मुंबईच्या मालाडमधल्या एसआरए घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या विश्वास पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। बुधवारपर्यंत विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना विरोधात गुन्हा दाखल करू नये असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे पाटलांना तात्पुरता दिलासा मिळालाय। एसआरएचे सीईओ असताना विश्वास पाटलांनी विकासकांना नियमबाह्य लाभ दिल्याचा आरोप आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली। यावेळी त्यांनी रायगडवरील विविध स्थळांची पाहणी केली। सध्या पावसाळी वातावरणामुळे रायगडचा परिसर अतिशय सुंदर दिसतोय आणि या वातावरणामध्ये त्यांनी छायाचित्रणाचा आनंद सुद्धा लुटला। त्यांची ही भेट खासगी होती। यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरे, अभिनेता मिलिंद गुणाजी, स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासोबत अनेक मंडळी सुद्धा उपस्थित होते। खड्ड्यांनी आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर मुंबई आणि राज्यातल्या रस्त्यांची अवस्था सुधारणार असा परखड सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने यंत्रणांची कान उघाडणी केली आहे। मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे, तर नागपूर आणि कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे दोघांचा जीव गमवावा लागलाय। राज्यातल्या रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली आहे आणि या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। अहमदनगरला कांद्याला यंदा वर्षामध्ये आतापर्यंत विक्रमी दर मिळालेला आहे। नगर मार्केट यार्डमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय। यंदा अहमदनगरच्या मार्केटमध्ये 30,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। मागच्या आठवड्यामध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला 1800 ते 2200चा दर मिळाला होता। तोच दर आता गोल्टी कांद्याला मिळतोय आणि बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास अजून 1 महिना लागू शकतो। त्यामुळे पुढचे काही दिवस कांद्याला मिळणारा हा दर कायम राहण्याची शक्यता आहे। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर समिती तातडीने बरखास्त करा या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। हे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन आहे। आता वारकरी संप्रदायाचा अंत पाहू नये असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिलाय। मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून संपूर्णपणे वारकऱ्यांची नवीन समिती बनवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये वारकरी नाहीत असा दावा आंदोलकांचा आहे। भारतामध्ये राहून भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी चांगलंच फैलावरती घेतलाय। जे लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात ते देशद्रोहीच असल्याचं विक्रम गोखले यांनी म्हटलंय। तसंच पुरस्कार परत करणाऱ्यांना सुद्धा गोखले यांनी चांगलंच खडसावलंय। पुरस्कार परत करणाऱ्यांना पुरस्कार दिलेच कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या कला क्रीडा जीवन गौरव पुरस्कारामध्ये विक्रम गोखले हे बोलत होते।